रब्बीचा हंगाम सुरू झाला. बऱ्याचशा पेरण्याही संपल्या. रब्बीच्या बऱ्याचशा पिकांना गरज भासते ती म्हणजे पाणी भरण्याची आणि त्यासाठी लागते ती म्हणजे मोटार. आणि ह्याच मोसमात जर मोटार जळली तर शेतकऱ्यांची फार मोठी त्या ठिकाणी तारांबळ उडते. कितीही चांगल्या कंपनीची मोटार घ्या, मग CRIची घ्या, टेक्समोची घ्या किंवा किर्लोस्करची घ्या, कितीही महागडी घ्या, ती मोटार जळतेच. मग प्रश्न असा पडतो की ती मोटार का जळते? बरेचसे जण म्हणतात की आमच्याकडे व्होल्टेज कमी जास्त होते, पण हा प्रॉब्लेम तर सगळीकडेच आहे. मग आता ही मोटार जळाली म्हणजे ती विहिरीमधून काढा किंवा बोरवेलमधून काढा, तिला मेकॅनिककडे न्या, तिला भरायला द्या. आणि भरायला सर्वसाधारणपणे खर्च येत होतो म्हणजे 4 ते 5 हजार रुपये प्लस जाणारा तुमचा वेळ. आणि ती पुन्हा आणा, तुमच्या विहिरीमध्ये बसवा, तुमच्या बोरमध्ये ती मोटार सोडा आणि मग पाणी भरा. यामध्ये शेतकऱ्यांना मोठे कष्ट त्या ठिकाणी सहन करावे लागतात. पण जर का तुम्हाला मोटार का जळते याचं कारण जर माहीत जर असेल तर तुम्हाला थोडी सावधानता त्या ठिकाणी बाळगता येते आणि तुमची मोटार त्या ठिकाणी जळण्यापासून वाचवता येते. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की मोटार जळण्याची नेमकी कारणं काय आहेत आणि असे काय जुगाडू उपाय आहेत जे करून तुमची मोटार त्या ठिकाणी कधीच जळणार नाही. ती मोटार तुमची वर्षानुवर्ष त्या ठिकाणी चालत राहील. त्यातील एक उपाय असा आहे की जो तुम्हाला आतापर्यंत कोणीच सांगितलेला नाही. त्यामुळे हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. शेतकरी मित्रांनो, मोटार जळण्याचं पहिलं कारण असतं ते म्हणजे स्टार्टर. आपण मोटार बसवताना योग्य स्टार्टर बसवलं नाही तर 99% आपली मोटार त्या ठिकाणी जळण्याची शक्यता असते. त्यामुळे योग्य स्टार्टर बसवणं हे खूप गरजेचं असतं. बऱ्याचदा आपण 3 HPच्या मोटारला 5 HPचा स्टार्टर बसवतो. याचा थोड्याफार प्रमाणात आपल्याला फायदाही होतो. व्होल्टेज कमी जास्त झालं तर मोटार चालू व्हायला याचा फायदा होतो. मात्र आपण मोठ्या क्षमतेचं स्टार्टर जर घेतलं तर त्यामध्ये येणारा रिले हा देखील त्या ठिकाणी मोठा असतो. त्यामुळे त्याला व्होल्टेज देखील जास्त लागतं आणि रिले मोठा असल्यामुळे जर व्होल्टेज कमी जास्त झालं तर रिले मोटार बंद करत नाही. परिणामी आपली मोटार जळते आणि त्यामुळे मोटारची जेवढी क्षमता आहे तेवढाच त्याला योग्य स्टार्टर बसवणं त्या ठिकाणी गरजेचं असतं. असं केल्यास तुमची मोटार त्या ठिकाणी कधीच जळणार नाही. मग 3 HPच्या जी काय मोटार असते त्यासाठी साधारणतः 10चा रिले असतो. 7.5 HPच्या मोटारसाठी त्या ठिकाणी 22चा रिले असतो. 5च्या मोटारसाठी त्या ठिकाणी 14चा रिले असतो. मोटार खरेदी करताना ही गोष्ट व्यवस्थित लक्षात ठेवा आणि स्टार्टर देखील त्या ठिकाणी ब्रँडेड कंपनीचा त्या ठिकाणी खरेदी करत चला. शेतकरी मित्रांनो, मोटार जळण्यापाठीमागचं दुसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण ते म्हणजे फ्यूजमधली तार. आता फ्यूज हा त्या ठिकाणी पोर्सेलिन या मटेरियलपासून बनवला असतो. जनरली फ्यूजमध्ये बरेचसे टाईप्स येतात. त्यामध्ये 16 अँपिअरचा फ्यूज असतो, 32 अँपिअरचा फ्यूज असतो, 63 अँपिअरचा फ्यूज असतो, 100 अँपिअरचा देखील त्या ठिकाणी फ्यूज असतो. पण आपण फ्यूजकडे बऱ्याचशा वेळी त्या ठिकाणी दुर्लक्ष करतो. त्याला आपण त्या ठिकाणी कुठलीही वायर त्या ठिकाणी गुंडाळतो आणि फ्यूज टाकतो. मात्र फ्यूजमध्ये वितळतार वापरणं हे त्या ठिकाणी फार गरजेचं असतं. कारण बऱ्याचशा वेळी आपल्याकडे लाईट ही कमी जास्त होत असते आणि जर लाईट ही कमी जास्त जर झाली तर फ्यूजमधील तार त्या ठिकाणी वितळते आणि मोटार त्या ठिकाणी बंद पडते. परिणामी पुढील होणारं जरी जे काय नुकसान आहे ते नुकसान त्या ठिकाणी टळत असतं. आपल्याकडे बऱ्याच शेतकऱ्यांना त्या ठिकाणी सवय असते की फ्यूज जाऊ नये म्हणून जाड तांब्याची तार टाकतात किंवा जी काय आपली सर्व्हिस वायर आहे त्या वायरच्या डायरेक्ट तारा काढून त्याच्यामध्ये आपण त्या ठिकाणी ती फ्यूज टाकत असतो. मात्र याचा खूप भयंकर परिणाम त्या ठिकाणी होत असतो. जास्त जाडीची तार वापरल्यामुळे ती तार वितळत नाही आणि परिणामी जर सप्लाय जर त्या ठिकाणी खंडित जर नाही झाला आणि तसाच सप्लाय जर मोटारपर्यंत तो हाय व्होल्टेजचा जर गेला तर मोटार आपली त्या ठिकाणी जळत असते. त्यामुळे फ्यूजमध्ये तार वापरताना ती त्या ठिकाणी फ्यूजमध्ये तार वापरताना ही वितळ तारच वापरावी. त्यामुळे तुमची मोटार त्या ठिकाणी जळणार. आता शेतकरी मित्रांनो, मोटार जळण्यापाठीमागचं तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण ते म्हणजे तुम्हाला माहीतच आहे की आपल्या स्टार्टरमध्ये खालच्या बाजूला एक त्या ठिकाणी गट्टू असतो जो मोटार चालू केल्यानंतर स्टार्टरमधील वरच्या भागाला चिकटतो. यामधून सप्लाय देखील योग्य रीतीने प्रभावित होत असतो आणि त्यानंतर आपली मोटार त्या ठिकाणी चालू होत असते. ज्यावेळी आपण आपली मोटार बंद करतो त्यावेळी हा जो काय गट्टू आहे तो चिकटलेल्या भागापासून त्या ठिकाणी खाली येतो. हा गट्टू जेवढ्या सहजरित्या खाली आणि वर जाईल त्यावर आपल्या मोटारीची चालू किंवा बंद होण्याची प्रक्रिया त्या ठिकाणी चांगल्या प्रकारची आहे असं त्या ठिकाणी ठरवलं जातं. यामध्ये काही पट्ट्या देखील असतात. मात्र काही कारणास्तव या पट्ट्या खराब होतात किंवा गंजतात. आता ह्या पट्ट्या काही कालांतराने खराब झाल्या तर आपण मोटार चालू केल्याच्या नंतर हा गट्टू वर जातो मात्र तो त्या ठिकाणी चिटकत नाही किंवा बसत नाही. मात्र या गट्टूच्या ज्या पट्ट्या असतात त्या ठिकाणी गंजल्यामुळे अशा प्रकारची समस्या निर्माण त्या ठिकाणी होत असते.
त्यामुळे जर ह्या पट्ट्या व्यवस्थित चिकटल्या नाही तर त्या ठिकाणी सप्लाय व्यवस्थित जात नाही आणि सप्लाय व्यवस्थित न गेल्यामुळे मोटार जळण्याचा धोका त्या ठिकाणी वाढतो आणि त्यामुळे आपली मोटार त्या ठिकाणी जळत असते. त्यामुळं शक्यतो काळजी अशी घ्यायची याच्यामध्ये की ह्या मोटारच्या ज्या ह्या गट्टूच्या ज्या काय पट्ट्या आहेत त्या व्यवस्थित पाहिजे. गंज न लागणाऱ्या मटेरियलपासून ज्या काय पट्ट्या त्या ठिकाणी बनवल्या असतील त्या पट्ट्या त्या ठिकाणी तुम्ही या स्टार्टरमध्ये त्या ठिकाणी वापरू शकता आणि परिणामी होणारं जे काही मोठं नुकसान आहे ते त्या ठिकाणी तुम्ही टाळू शकता. शेतकरी मित्रांनो, यापुढील जे कारण आहे ते म्हणजे ऑटो स्विच. बऱ्याचशा शेतकऱ्यांना ऑटो स्विच बसवण्याचा त्या ठिकाणी कंटाळा येत असतो. अनेक शेतकरी याचा वापर करणं त्या ठिकाणी टाळत असतात. मात्र ऑटो स्विचचा वापर न केल्यामुळे डायरेक्ट करंट स्टार्टरला जातो आणि त्यामुळे एखाद्या वेळेस जर हाय व्होल्टेज जर आलं, हाय व्होल्टेज सप्लाय जर आला तर आपली मोटार त्या ठिकाणी जळण्याचे चान्सेस त्या ठिकाणी जास्त असतात. त्यामुळे स्टार्टरला ऑटो स्विच कनेक्शन असणं खूप त्या ठिकाणी गरजेचं आहे. त्यामुळे एखाद्या वेळेस जर सप्लाय जर जास्त आला किंवा कमी व्होल्टेजमध्ये जर आला तर मोटार आपोआप बंद पडते. त्यामुळे परिणामी आपलं जे काय पुढलं नुकसान आहे ते नुकसान त्या ठिकाणी आपलं टळून जातं. शेतकरी मित्रांनो, आता यापुढचं जे काय कारण आहे ते सगळ्यात महत्त्वाचं त्या ठिकाणी आहे. ते कारण म्हणजे स्टार्टरमधील वायरिंग. बऱ्याचशा वेळी काय होतं, स्टार्टरमध्ये बऱ्याच वायरिंग पॉईंट असतात. यामध्ये आपण वायरिंग करत असताना स्क्रूचा वापर करतो. स्क्रूने आपण त्या वायरिंग फिट बसवतो. मात्र बरेच शेतकरी वायरिंग फिट बसवत असताना त्या ठिकाणी स्क्रू त्या ठिकाणी ढिला ठेवतात. मात्र स्क्रू त्या ठिकाणी ढिला जर ठेवला तर हे शेतकऱ्यांना फार महागात त्या ठिकाणी पडणारं असतं. कारण की वायरिंग व्यवस्थित फिट न झाल्यामुळे आवश्यक तो सप्लाय अपूर्ण जातो किंवा व्यवस्थित जात नाही. त्यामुळे मोटार जळण्याचं प्रमाण त्या ठिकाणी वाढतं. त्यामुळे स्टार्टरच्या वायरी जोडताना त्याचा स्क्रू त्या ठिकाणी फिट म्हणजे एकदम व्यवस्थित टाईट जोडला गेला पाहिजे, जेणेकरून कुठलाही सप्लाय त्या ठिकाणी ढिला नाही राहिला पाहिजे. आणि त्यामुळे ह्या वायरी फिट करताना एकदम फिट करायच्या, त्यामुळे तुमची मोटार त्या ठिकाणी जळणार नाही. शेतकरी मित्रांनो, मोटार जळण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण जे की आजपर्यंत तुम्हाला कोणीही सांगितलेलं नाही तो म्हणजे मोटारचा हेड. कमी हेडची मोटर जर घेतली आणि खूप हाईटवरती पाणी येण्याचा प्रयत्न जर केला तर परिणामी मोटरवरती दाब येतो आणि मोटार जळते. या उलट जर हेड जर जास्त असेल आणि पाणी जर आपण जागच्या जागेवरती त्या ठिकाणी भरत असो, ह्या केसमध्ये सुद्धा तुमच्या मोटरवरती दाब येतो आणि तुमची मोटर त्या ठिकाणी जळू शकते. मग याला जो काय उपाय आहे तो म्हणजे योग्य हेडची मोटर त्या ठिकाणी घेणं. आणि योग्य हेडची मोटर जर तुम्ही घेतली तर तुमची मोटार ही त्या ठिकाणी कधीही जळणार नाही. त्याचप्रमाणे तुम्ही जर पाणबुडी घेतली, सुरुवातीला तुम्ही जर नवीन पाणबुडी विकत घेतली आणि ती जर पाण्यामध्ये सोडायच्या अगोदर तुम्ही त्या ठिकाणी त्या होलमध्ये त्या ठिकाणी पाणी भरता. आता याच्यामध्ये नवीन जुगाड असं आहे की त्या पाण्याच्या ऐवजी तुम्ही त्या मोटारमध्ये त्या ठिकाणी रेडिएटरमध्ये आपण त्या ठिकाणी कूलंट वापरतो. ते कूलंट त्या ठिकाणी जर टाकलं तर अतिउत्तम. हे कूलंट जर तुम्ही वापरलं तर तुमची मोटार त्या ठिकाणी कधीही जळणार नाही. अजून जर सांगायचं जर झालं तर स्टार्टरपासून विहिरीपर्यंत जाणारी म्हणजे विहिरीमध्ये जाणारी जी काय वायर असते ती वायर जर पाण्यात त्या ठिकाणी लीक जर असेल तरीसुद्धा तुमची मोटार त्या ठिकाणी जळू शकते. याला पर्याय काय, तर याला पर्याय योग्य पद्धतीचा वॉटरप्रूफिंग टेप त्या ठिकाणी वापरणं. ते व्यवस्थित त्या ठिकाणी त्या जी काय वायर आहे तो जॉईंट व्यवस्थित वॉटरप्रूफ टेपने त्या ठिकाणी गुंडाळून घेणं. यामुळे तुमचं भविष्यातील नुकसान हे त्या ठिकाणी टळू शकतं. ह्या वरील सर्व सांगितलेल्या गोष्टी जर का तुम्ही जर केल्या तर तुमची मोटार ही त्या ठिकाणी वर्षानुवर्ष चालू शकते. परिणामी तुमचा वेळही वाचतो, तुमचा पैसाही वाचतो. तर मित्रांनो, दिलेली माहिती जर योग्य वाटली असेल, तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रांपर्यंत ही माहिती त्या ठिकाणी जरूर शेअर करा. तुमच्याकडे मोटार जळू नये म्हणून जर काय अजून त्या ठिकाणी काही कल्पना असतील किंवा अजून नवीन जुगाड असतील ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून त्या ठिकाणी कळवा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच नवनवीन माहितीसह. तोपर्यंत मित्रांनो, धन्यवाद.